शासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापून माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेण्यात येणार असून राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्या संदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली। यावेळी माजी विद्यार्थी रावसाहेब आगलावे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, सरपंच उमेश जपे, खेडकर सर, मुख्याध्यापिका मॅडमने मार्गदर्शनापर भाषणे केली। यावेळी उपसरपंच विकास जपे, माजी सरपंच सोपानराव पवार, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र जपे, कैलास पळसे आदींसह शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांचा यावेळी शाळेतर्फे किरण राजेंद्र आगलावे यांनी सत्कार केला। शासनाच्या आणि जर त्याचं म्हणजे स्वरूप पूर्णपणे जर घ्यायचं असेल, सरांनी सांगितले 69 पासून आपली 69 साधारण 7000 विद्यार्थी आतापर्यंत माझे विद्यार्थी झाले। बोलतो मी गाडीत बसलो। आता आम्ही त्यावेळेस आमचा एक वर्ग त्याचं एक हे केलेलं होतं 2-4 वर्षापूर्वी, एक 3-4 समजा 96-97 असेल, 95 असेल, 2000 ज्यांनी ज्याच्या वर्गाची त्या वेळेचं गेट टुगेदर किंवा आपण स्नेह मेळावा म्हणू त्याला, तर तो आयोजित केला होता। आता याचं पूर्ण शासनाचा आदेश आहे आणि पूर्ण जे माझे विद्यार्थी त्यांच्याशी संपर्क, तर ही काही इतकी पण सोपी गोष्ट नाही, परंतु त्याची जबाबदारी त्याच्या नोंद करायची। धर्मदायित्व जिथे आहे तिथे आपल्याला ती माजी विद्यार्थ्याच्या कार्यकारिणीची नोंद करायची आहे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी आपल्याला 27 तारीख दिलेली आहे। या 27 तारखेला तुम्ही कमिटी ठरवा आणि मग ती नोंद करायची, धर्मदायित्वाकडे ती करायची आहे। ज्यांना बालपण किंवा काही गोष्टी आठवत असलेले असे विद्यार्थी आज शासनाच्या नियमानुसार इथं आज सगळे जमलेले आहेत। तर तुमच्या वेळची शाळा आणि आजची शाळेची परिस्थिती माझी विद्यार्थ्यांना कसं वाटतं किंवा शाळेत आपली आतापर्यंत कशी सुधारणा झाली पाहिजे, या माध्यमातून ज्या काही सरकारच्या काही सूचना येतात ती जबाबदारी माझी विद्यार्थ्यांवर पडलेली असते, जेणेकरून ज्यांनी स्वहाताने किंवा आपल्या स्वकमाई इच्छेतून जे काही आपल्याला मानधनामधून 2 पैसे जी शाळेसाठी मदत देता येईल, या गोष्टी जर आपण जर केल्या तर शाळेची उन्नती होते। शाळेला काय म्हणून लागत नाही मुलांच्या, तशा पद्धतीने सगळ्यांनी तयारी करा। त्यावेळेस मी आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो। जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य आपण तुम्हाला करू आणि हायस्कूलसाठी काही अडचणी असल्या तर आम्हाला सांगत चला। गणेश कापशेंनी तुम्हाला संस्थेची लागत होती ती दिलेली त्यांची मदत वेळोवेळी आहे। काही सहकार्य लागले कार्यक्रमासाठी तरी आपल्याला करू असं आश्वासन देतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। आपल्या माजी विद्यार्थी मेळावा जो शासनाने आणि रयत शिक्षण संस्थेने आपल्याला प्रत्येक विद्यालयामध्ये घेण्यासाठी सांगितलेला आहे, त्याचं सर्क्युलर आलेलं आहे। या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले अवगत करतो की ज्यावेळेस 1970 साली शाळा सुरू झाली त्यावेळेस सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या खोल्या म्हणजे जिथं मूळ ग्रामपंचायतीची इमारत होती तिथे छोट्याशा 10 बाय 12च्या रूममध्ये मुख्याध्यापक बसायचे आणि ग्रामपंचायतचे 3 खोल्यापैकी 2 खोल्या रयत शिक्षण संस्थेला विद्यालय म्हणजे गावाने दिल्या। त्यानंतर एक म्हणजे आपण ते लोक येतात बाहेरून, त्या लोकांना मुक्कामी राहण्यासाठी आपण ते धर्मशाळा धर्मशाळाच होतो वाढाली, तर ते धर्मशाळा होती त्या ठिकाणी 2 खोल्या दिल्या, छोटी खोली म्हणजे त्या 2 आणि त्या 2 देऊन 4 खोल्या आणि हळूहळू 4च्या दुसऱ्या ठिकाणी 2 बांधल्या। नंतर जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या आपल्याला मिळाल्या, त्या माध्यमातून त्या विद्यालयाची वाटचाल त्यावेळेचे मुख्याध्यापक एकनाथ रामचंद्र मोठे म्हणून होते, एरा मोठे म्हणून नाव होतं आणि ते नगर जिल्ह्याच्या मला वाटतं अहमदनगर दक्षिण जिल्ह्यामधून ते राहत होते आणि त्यांनी इथं नोंदणी केली। कमीत 12 शाळा आहेत आणि त्याच्याकरता विद्यार्थी दर्जेदार घडण्यासाठी प्रत्येक विद्यालयाचा जे शिक्षक वर्ग असेल, तिथला मुख्याध्यापक असेल किंवा जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक असेल, जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असेल,
यांनी जर दर्जेदार विद्यार्थी घडवले तर त्याला पालकांनी पण तेवढी साथ दिली तरच तेच विद्यालय पुढे जात चाललेलं आहे. संख्या एक विद्यार्थी जर शाळेत घालायचा असला तर त्याकरता 12 कमीत कमी 12 शाळा आहे, बरोबर सर? 12 शाळा इथे उपलब्ध आहे आपल्या परिसरामध्ये. मग ते शाळालयाचा दर्जा अधिकाधिक कसा असेल, अधिकाधिक कसा होईल या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होणं गरजेचं आहे. पालक, माजी विद्यार्थी हे तर सातत्याने विद्यालयाला मदत करत असतात. आज आम्ही मदत करतो, आमच्या आधी 10 वर्षापूर्वी मदत करणारे सुट्टीच्या काळात आणि अगोदर त्याचं महिनाभर जर नियोजन झालं तर मग एप्रिल महिन्यामध्ये जर मेळावा घेतला तर सगळ्या जे पालक असतील, विद्यार्थी असतील, आम्हाला कमीत कमी आता तुम्ही सांगितलं 7,000 विद्यार्थी या विद्यालयातून शिकून गेलेले, त्याच्यातले काही ठीक आहे दिवंगत झाले असतील किंवा बाहेर गेले असतील, परंतु जे एवढे शक्य आहे निदान नाही रावसाहेब पाटलांनी सांगितलं का निदान 1,000, 1,500, 2,000 तरी विद्यार्थी यायला पाहिजे. तेवढे जर आले तर खूपच आनंद होईल. परंतु जसं विद्यार्थी शाळेवर प्रेम करतात तसं माजी विद्यार्थ्यांनी पण सुद्धा या शाळेवर जे आपण शाळेत असताना प्रेम केलं तेच प्रेम करावं असं मार्गदर्शन केले. काकांनी अगदी शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास, अगदी एका ग्रामपंचायतच्या खोलीपासून तर आजपर्यंत जवळजवळ 14 खोल्यांची एक प्रशस्त इमारतपर्यंत कसा प्रवास झाला हा काकांनी अतिशय सविस्तरपणे आपल्याला या ठिकाणी विशद केलेला आहे. जसं काकांनी सांगितलं पहा की स्थापनेपासून 7,000 विद्यार्थी आपल्या शाळेत गेलेले आहेत आणि बरेचसे आपण या ठिकाणी गावात आहोत. काही जण व्यवसाय नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतील, परंतु ते कधीतरी गावात येतात. गावात आल्यानंतर ते कधीतरी त्यांच्याही मनात येतं की चला आपण आपली शाळा पाहून येऊया आणि आपल्या जीवनातील, परंतु तुम्ही तुमची शाळा ही इथेच राहणार आहे आणि सर्वांना आपली शाळेचा विकास झालेला पाहता यावा ही एक हे उद्दिष्ट या आपल्या माजी विद्यार्थी संघाचं आहे. यानंतर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माननीय श्री राजेंद्र जपे पाटील यांचा देखील सत्कार माननीय श्री किरणजी आगले पाटील यांनी करावा अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आपल्या स्थानिक समितीचे अध्यक्ष आदरणीय काका यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन थोडा सत्कार या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच विकासजी जपे पाटील, सोपानजी पवार माजी सरपंच, रावसाहेबजी आगले पाटील, सुरेशजी वाघमारे पाटील, त्यानंतर सदाफळ. सत्तेचा महासंग्राम न्यूजसाठी प्रतिनिधी राजकुमार गडकरी, शिर्डी व परिसर.